मी जर तुम्हाला म्हणलं तुम्ही उडणाऱ्या कारमध्ये प्रवास करू शकता तर तुम्हाला खरं वाटेल का? पण असं खरंच घडलेलं आहे आणि ह्याचा शोध आपल्या देशामध्ये लागलेला आहे. उत्तराखंड येथील अल्मोर गावातील रवी टमटा यांनी शोध लावलेला आहे. हेलो नमस्कार। मैं रवि टमटा। 6 अगस्त को मैंने हैप्पीडाई स्काईनेक्स प्रोटोटाइप का फ्लाइंग टेस्टिंग किया। प्रोटोटाइप ने सफलतापूर्वक उड़ान भरी। याच्या उडणाऱ्या स्कायनेक्स बद्दल उपलब्ध माहितीनुसार हे एक सिंगल इलेक्ट्रिक उडणारी कार आहे. त्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीचा बदल करून उडण्यासाठी वापरण्यात आलेला आहे. अल्मोरा उत्तराखंड येथे त्याची टेस्ट झाली. इलेक्ट्रिक आहे त्यामुळे पारंपरिक पेट्रोल डिझेल इंजिनाऐवजी इलेक्ट्रिक पॉवर वापरण्याचा उद्देश आहे. फायदा काय? डोंगराळ भागामध्ये 40 किलोमीटर प्रवास 90 मिनिटाचा असेल तर हवाई मार्गाने सुमारे तो 10 मिनिटात होईल असा दावा करण्यात आलेला आहे. सध्या विक्रीसाठी उपलब्ध मॉडेल नाही, त्यामुळे रवी टमटाच्या स्कायनेक्सची किंमत बाजारात उपलब्ध दिसत नाहीये. हे अजून प्रोटोटाइप आहे. महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर काही लोक असं म्हणत आहेत की हे वाहन चीन मधून आणून भारतामध्ये असेंबल करण्याचा दावा करत आहेत. महत्वाचं म्हणजे रवी टमटा यांनी काय टेक्नॉलॉजी किंवा स्पेस टेक्नॉलॉजी अशा काही गोष्टीमध्ये विशेष डिग्री केलेली नाही किंवा त्याने त्यावर लाखो करोडो खर्च पण केले नाहीत. हे सर्व बनवलेलं आहे स्वतःच्या टॅलेंटवर. तुम्हाला आश्चर्य होईल हे ऐकून की रवी टमटा यांनी आर्ट्स मध्ये डिग्री केलेली आहे आणि दुसरं काही शिक्षण पण घेतलेलं नाही. पण रवी टमटा यांचे वडील मेकॅनिक आहेत असं सांगितलं जात आहे. रवी टमटा यांनी उडणाऱ्या कारचा तर शोध लावलाच, पण ह्याच्यासोबत त्यांनी बरेच असे शोध लावलेले आहेत, जसं की स्मार्ट बांबू. त्यामध्ये असे फ्युचर आहेत टॉर्च, ब्लूटूथ, कॉलिंग, फ्लॅश, त्यामध्ये लाईट पण लागणार असे फ्युचर त्या बांबू मध्ये ठेवलेले आहेत. तसेच मोबाईल चार्जेबल शूज, तुम्ही चालते वेळेस ऑटोमॅटिक फोन चार्ज होणार. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विट करून रवी टमटाचे अभिनंदन केले आहे. खरंच मानावे लागेल की भारतामध्ये टॅलेंट खूप आहे. लोकांकडे पैसे नसतात किंवा ते दाखवण्यासाठी काही मार्ग नसतो. अशा टॅलेंटना ओळखण्याची खरंच गरज आहे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.